आपण सध्या त्यांच्या स्टुडिओमध्येच त्यांना भेटायला आलोय. ऋग्वेद देशपांडे आणि त्याच्या टीमने मिळून तरुणांचा फेवरेट असलेला प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचं ठरवलंय. आणि यासाठी त्यांनी एक सुपर्ब गाणं सुद्धा बनवलंय. स्वप्नातली तू मन बावरी तू हलकेच माझ्या हृदयातली तू. असं हे उत्साही तरुणांचं उत्साही गाणं. आम्ही जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा सुद्धा ते त्यांच्या नवीन गाण्याची तयारीच करत होते. आणि याच वेळी त्यांनी आमच्याशी या गाण्याबद्दल सुद्धा खूप गप्पा मारल्या. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि जागतिक प्रेमाचा दिवस आपण असं म्हणतो. आणि सगळ्या तरुण मंडळींना, मनानी तरुण असलेल्या, तरुण्यात पदार्पण करत असलेल्या सगळ्यांसाठी एक प्रेम व्यक्त करण्याचा असा आजचा दिवस आहे. आणि हा असा जसं म्हणजे पावसाळ्याचा दिवस आला की जशी एक पावसाची वेगवेगळी गाणी आपल्या मनात वाजायला लागतात, तशी व्हॅलेंटाईन डे आला की मग सगळी अशी रोमॅन्टिक गाणी मनात निर्माण व्हायला लागतात. तसंच एक रोमॅन्टिक गाणं माझ्या देखील मनात निर्माण झालं होतं. आणि मग माझा मित्र वरद खरे ज्यांनी या गाण्यांचं संपूर्ण साऊंड डिझाईन केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. तर त्या सगळ्या आमच्या दरवेळच्या जोडगोळीनुसार आम्ही स्वप्नातली तू असं एक सिंगल सॉन्ग घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत. युनिव्हर्सल म्युझिकनी ह्या गाण्याचं रिलीज केलेलं आहे. आणि या गाण्याबद्दल विशेष सांगायचं झालं तर ह्यावेळेस म्हणजे दरवेळच्या पठडीतून थोडंसं बाहेर येत, थोडंसं तरुणाईला आकर्षित करता येईल अशा पद्धतीने ह्या गाण्याची निर्मिती झाली आहे. अशा प्रकारे इथे यांचं काम झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या गाण्याच्या संपूर्ण टीम बरोबर एक छोटासा ब्रेक घेतला आणि या ब्रेक मध्ये आमच्याशी गाण्याबद्दल गप्पा मारल्या. तर ही आयडी म्युझिक रूमची आमची संपूर्ण टीम. मी प्रत्येकाची ओळख तुम्हाला करून देतो. को प्रोड्युसर आणि माझा लहान भाऊ शोनील. त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये जिला तुम्ही मस्त बघितलेलं आहे आणि खूप छान माझी मैत्रीण तेजल वेल्हाळ. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अनिरुद्ध पाटील. मगाशीच तुम्ही भेटलेला आहात वरद खरे. आणि या संपूर्ण व्हिडिओचं पिक्चरायझेशन, चित्रीकरण यांनी केलेलं आहे तो सागर सकपाळ. सगळे माझे मित्र आहेत आणि खूप छान जुनी टीम आहे आणि सगळ्यांनी मिळून मिसळून मस्त काम केलेलं आहे. मी आधी तेजलला विचारतो की तिचा ह्या व्हिडिओबद्दलचा एक्सपिरियन्स कसा होता. खूप मजा आली. वेगवेगळ्या लोकेशन्सवर आम्ही केलं शूट आणि गाणंही त्याचं खूप सुंदर आहे. आणि त्याने मला पहिल्यांदा फोन केलेला तेव्हा त्याने मला कन्सेप्ट सांगितलेली, ती मला फारच आवडलेली. म्हणजे आणि 14 फेब्रुवारीला असं एखादं रोमॅन्टिक गाणं रिलीज करायचं आहे, त्यामुळे खूप मजा येणार हे मला माहीत होतं आणि आलीच. छान होतं. वेगवेगळे लोकेशन्स आम्ही यूज केले, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्या लोकेशनवरती शूट करतानाचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगतो. त्या लोकेशनवरती जेव्हा आम्ही शूट करत होतो त्यावेळेला गाण्याचे बोल हे मी त्याला सांगायचो की अरे हे असे असे बोल आहेत, हे तू बोल. आणि ते बोल वेगळेच असायचे आणि मी काहीतरी वेगळं सांगायचो. आणि जेव्हा टेक घ्यायचो आम्ही तेव्हा हा वेगळेच बोल बोलायचा, कारण मी जे चुकीचे बोल बोललेलो तेच तो ते बोल बोलायचा. ऑब्व्हियसली ऋग्वेद बरोबर काम करायचं म्हणजे इट इज ऑलवेज अन ग्रेट एक्सपिरियन्स. तो एक खूप छान म्युझिक डिरेक्टर आहे आणि त्याला म्युझिकचा खूप प्रॉपर सेन्स आहे. आणि जेव्हा त्याने मला गाणं ऐकवलं अँड आय वॉज लाईक दॅट्स इट, वी आर डुईंग दिस. म्हणजे त्यांनी आयडिया सांगितली की आपण एक व्हिडिओ शूट करूया आणि त्याचा असा कॉन्सेप्ट आहे. लाईक डन, बाय ऑल मीन्स वी कॅन स्टार्ट नाव. गाणं खरंच खूप अमेझिंग झालं आहे. कॉंग्रॅट्स तुला स्पेशली. आणि मला असं विचारायचं आहे तुला की स्वप्नातली तू हे तू केलं आहेस, तर म्हणजे तुझ्या स्वप्नातली ती कोण आहे हे जरा तुला सांगावंसं वाटेल. नाही, सध्या तरी माझ्या स्वप्नातली ती म्हणजे ही माझी गाडी आहे जिची आजच मी डिलिव्हरी घेतलेली आहे. आणि आता कुणाच्या स्वप्नात मी आहे ते मला माहिती नाही आहे. सो ते जेव्हा मला कळेल तेव्हा मग आपण पुढचं बघूया. तर मित्रांनो, हे व्हॅलेंटाईन स्पेशल रोमॅन्टिक गाणं. स्पर्शातली तू, श्वासातली तू, हलकेच माझ्या सत्यातली तू. काय मग, कसं वाटलं गाणं? आहे की नाही एकदम हिट? ऋग्वेद, तुला आणि तुझ्या पूर्ण टीमला आमच्याकडून या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रभक्ती. भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्ती आहेच, तशी ती आपल्या चंदेरी दुनियेच्या कलाकारांच्या मनात सुद्धा आहे. प्रत्येक जण येनकेन प्रकारे ती व्यक्त करत असतो.
कधी सिनेमातून तर कधी इतर कार्यक्रमांमधून. यावेळी असाच एक प्रयत्न केलाय आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता पुष्कर श्रोत्रीने. या प्रयत्नात त्याला मोलाची साथ दिली आहे लय भारी प्रोड्युसर अमेय खोपकर यांनी. सिनेमा सुरू होण्यापूर्वी सिनेमागृहात राष्ट्रगीत लागतं. या राष्ट्रगीताचं एक श्रवणीय असं व्हर्जन पुष्कर श्रोत्री आणि अमेय खोपकर यांनी बनवलंय. या राष्ट्रगीताला अनेक दिग्गजांचा हातभार लागलाय. प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वोत्तम दिलंय. या राष्ट्रगीत प्रदर्शनाचा सोहळा सुद्धा फारच दिमाखदार झाला. या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतल्या कलाकारांबरोबर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. राज ठाकरे, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे असे अनेक मान्यवर हजर होते. यावेळी राज साहेब म्हणाले, मला जेव्हा तरी ते कल्पना जेव्हा सांगितली त्यावेळेला मला पहिलं समजलं नाही की राष्ट्रगीत आहे जे शब्दात आहे ते नुसतं वाद्यांमध्ये कसं काय येणार, कशा प्रकारे येणार. पण मी तुम्हाला सांगतो, अर्थात हे 12 जण दिग्गज आहेत. मी परवा दिवशी मी अमेयला पण सांगितलं आणि पुष्करला पण सांगितलं, म्हटलं जी कारण प्रत्येक वादकाने संपूर्ण राष्ट्रगीत त्यांच्या वाद्यामध्ये वाजवलेलं आहे. परंतु हे जे राष्ट्रगीत आपण ज्याला बघाल त्यावेळेला मला असं वाटतं की तिथे शब्दांची गरजच नाही. या सोहळ्यानंतर आम्ही पुष्करला भेटलो. त्याला विचारलं की राष्ट्रगीत नवीन स्वरूपात सादर करायचं कसं काय सुचलं. आजकालची पिढी खूप हुशार आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतिहास थोडासा मागे पडतो की असं मला वाटतं. म्हणजे राष्ट्रगीतासाठी जेव्हा थिएटरमध्ये आपण सगळेजण उभे राहतो तेव्हा राष्ट्रगीताची जयहेची आस संपायच्या आत अनेक जण खाली बसताना दिसतात, किंवा हातातले कोक किंवा काय जे काय हातातले पॉपकॉर्न असतील किंवा जे काय असेल ते खाली ठेवून शांतपणे उभं राहणं त्यांना जमत नाही. ते जमत नाही, राष्ट्रगीताबरोबर राष्ट्रगीत गाणं त्यांना जमत नाही. सो माझं असं म्हणणं आहे की त्यांना जर चांगल्या स्वरांचा पुरवठा मिळाला तर हे राष्ट्रगीत ते लोक गाऊ शकतील. सो हे राष्ट्रगीत प्युअरली इन्स्ट्रुमेंटल आहे आणि ज्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली ते तर भारतातले दिग्गज असे 12 वादक आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या वाद्याबरोबर, त्या म्युझिकबरोबर, संगीताबरोबर त्यांनी वेचलेलं आहे. सो त्यांच्याबरोबर काम करत असताना प्रत्येकाला मी एक ओळ सांगितली होती की तुमची ही ओळ असणार आहे, ही ओळ तुम्ही वाजवायची आणि जय हेमध्ये तुमचा सहभाग असणार आहे. सो ते पेपरवर आम्ही पूर्ण तयार केलेलं होतं आणि तेच आम्ही त्यांना दिलं की राष्ट्रगीतामध्ये कुठची ओळ कुठच्या वाद्यावरती सूट होईल. म्हणजे बासरीवर कुठची सूट होईल, सितारवर कुठची सूट होईल, मोहनवीणेवर कुठची होईल, वीणेवर कुठची होईल. आणि सगळ्यात कठीण काम होतं ते म्हणजे तबला तरंग आणि घट्टम तरंग, जे विक्कू विनायकराम यांनी आणि झाकीरबाईंनी वाजवलेलं आहे. की मेलडीची जी इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावरती मेलडी वाजवणं सहज शक्य आहे, पण रिदमची जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, घट्टम काय किंवा तबला, ही रिदमची इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याच्यावरती मेलडी वाजवणं हे कठीण काम आहे. सो ते सगळं पेपरवर करून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे. पुष्कर, राष्ट्रगीताचं हे नवीन स्वरूप खरंच खूप सुंदर आहे. एक मात्र नक्की की हे इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन जेव्हा सिनेमागृहात वाजेल तेव्हा ऐकणारा प्रत्येक दर्शक आपसुकच राष्ट्रगीत गायला लागेल, यात शंका नाहीये. पण इतक्या सुंदर रीतीने हे राष्ट्रगीत चित्रित करायला नक्की किती वेळ लागला. याच्यासाठी म्हणजे पेपरवर करण्यासाठी आमचे 2 महिने गेले. शूट आम्ही 5 दिवस केलं, सलग नाही, गॅपने, कारण हे सगळे त्यांच्या शोजमध्ये, कॉन्सर्ट्समध्ये बिझी होते, त्यामुळे मध्ये मध्ये थोडा वेळ गेला आणि मग ते आम्ही 5 दिवसात शूटिंग पूर्ण केलं. पण त्याची एडिटिंग आणि साऊंड मिक्स आणि बाकी जे फॉर्मॅलिटीज आहेत ते कंप्लीट करण्यासाठी पुन्हा एक 15-20 दिवस गेले. सो तब्बल 3-1 महिने आमचं काम चाललं, तेव्हा कुठे हे छान रूप पडद्यावरती दिसतंय.
पुष्कर, तुझ्या या प्रयत्नातून तू तुझ्या राष्ट्रप्रेमाची एक झलक दाखवलीयस, जी आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, याबद्दल काहीच दुमत नाही. असे अनेक नवनवीन उपक्रम तुझ्या हातून घडो, हीच मायबोलीची शुभेच्छा. सो हे होते फिल्मी दुनियेतले फिल्मी अपडेट्स. असे बरेच फिल्मी अपडेट्स घेऊन आम्ही तुम्हाला पुढच्या भागात भेटणार आहोत. तोपर्यंत मायबोली पहा आणि मस्त रहा.